Hello, dear student friends. Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Basic Science Physics. The unit which we are learning is Heat and Optics. Learning outcome for today's lecture. आपल्या आजच्या लेक्चरचं लर्निंग आउटकम काय आहे पहा. डिस्क्राइब द मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ अ हीट. उष्णता वाहून नेण्याचे जे वेगवेगळे प्रकार किंवा मार्ग आहेत त्यांचा अभ्यास. देर आर 3 मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ अ हीट. आपण आधी 2 लेक्चर्समध्ये हे पाहिलेलं आहे की उष्णता वाहून नेण्याचे 2 प्रकार पाहिलेले आहेत आणि उष्णता वाहून नेण्याचे टोटल 3 प्रकार आहेत. त्यापैकी पहिले 2 म्हणजे कंडक्शन आपण पाहिलेलं आहे, कन्व्हेक्शन आपण पाहिलेलं आहे आणि आज ज्या मार्गाचा आपण अभ्यास करणार आहोत तो मार्ग आहे रेडिएशन. ओके, सो देर आर 3 मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. फर्स्ट 2 वी हॅव ऑलरेडी सीन and third one, that is radiation, is our today's topic of a discussion. Okay, let's go. It is a very simple. So definition of a radiation. Radiation is a process of a transfer of a heat in which heat is transferred from one place to another place without necessity of intervening medium. व्याख्या अतिशय सिंपल सोपी आहे रेडिएशनची. पुन्हा एकदा व्याख्या पहा. रेडिएशन इज अ प्रोसेस ऑफ हीट ट्रान्सफर इन विच हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस विदाउट नेसेसिटी ऑफ इंटरव्हेनिंग मीडियम. याचा अर्थ काय पाहता. रेडिएशन ही उष्णता वाहून नेण्याची एक अशी प्रक्रिया आहे किंवा असा मार्ग आहे ज्याच्यामध्ये उष्णता ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली जाते. पहा, रेडिएशनमध्ये हीट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस, किंवा मी सिंपल भाषेत असं म्हणेन की वन बॉडी टू अनादर बॉडी. एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे वाहून नेली जाते विदाउट नेसेसिटी ऑफ एनी इंटरव्हेनिंग मीडियम. म्हणजे रेडिएशन या प्रकारामध्ये कोणत्याही मीडियमची गरज नाही. ह्याच्यामध्ये डिफरन्स ध्यानात घ्या. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन या दोन्ही प्रोसेसमध्ये मीडियम्सची म्हणजे मॉलिक्युल्सची गरज लागत होती. इट वॉज इसेन्शियल, ते गरजेचंच होतं त्या ठिकाणी. परंतु रेडिएशन हा जो प्रकार आहे याच्यामध्ये कुठलीही नेसेसिटी नाही आहे मीडियमची. म्हणजे मीडियम असलं तरी ठीक, तरीसुद्धा रेडिएशन पास होतील आणि मीडियम नसलं तरीसुद्धा काही फरक पडत नाही, काहीही त्याची गरज नाही. कुठल्याही इंटरव्हेनिंग मीडियम म्हणजे मधल्या कोणत्याही मीडियमची गरज नाही आहे रेडिएशन्सना पास होण्यासाठी. ओके, पहा, म्हणजे रेडिएशन या प्रकाराद्वारे हीट पास करण्यासाठी कोणत्याही मीडियमची गरज नाही, हे एक मुद्दा तुम्हाला या ठिकाणी समजून आला. व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर, रेडिएशन इज अ फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. आपण पाहिलेल्या 3ही मोड्समध्ये म्हणजे कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन या 3ही मध्ये रेडिएशन इज अ फास्टेस्ट मोड. अत्यंत फास्ट, अत्यंत गतीनं हीट ट्रान्सफर करण्याचा हा मार्ग आहे रेडिएशन. ओके, पहा, व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम अ डेफिनेशन ऑफ रेडिएशन. आपण काय शिकलो पहा रेडिएशनच्या डेफिनेशन कडून. इन रेडिएशन हीट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन प्लेस टू अनादर. रेडिएशन या प्रकारामध्ये आपण पाहिलं की हीट ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे जात असते किंवा एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे जात असते. आणि इन रेडिएशन द इंटरव्हेनिंग मीडियम इज नॉट नेसेसरी. रेडिएशनमध्ये कुठल्याही प्रकारच्या मीडियमची गरज नाही. हे 2 महत्त्वाचे ॲस्पेक्ट्स आहेत रेडिएशनचे.
रेडिएशनमध्ये हीट एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसकडे, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे किंवा एका बॉडीतून दुसऱ्या बॉडीकडे ट्रॅव्हल होत असते. आणि रेडिएशन्स पास होण्यासाठी किंवा रेडिएशन्सच्या थ्रू हीट पास होण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या मीडियमची गरज नाही. मीडियम असो अथवा नसो, रेडिएशन्स पास होणारच. ओके, लेट अस गो विथ अ एक्झाम्पल. बघा, रेडिएशनचं सर्वात सोपं आणि सर्वांना माहीत असणारं उदाहरण म्हणजे हीट फ्रॉम सन टू अर्थ. म्हणजे सूर्यापासून पृथ्वीकडे येणारी जी हीट आहे ती रेडिएशनचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे. पहा, अगदी व्यवस्थित समजून घ्या की सूर्यापासून आपल्याला जी उष्णता ऊर्जा म्हणजे हीट एनर्जी मिळते ती कशा पद्धतीने मिळते पहा. आता सूर्यापासून इथपर्यंत पहा, इथपर्यंत कोणतंही मीडियम नाही. ओके ओके, डॉटकडे लक्ष द्या. कुठलंही मीडियम आहे का? नो मीडियम, इट इज कम्प्लिटली अ व्हॅक्यूम. आणि इथून पृथ्वीपर्यंत एक मीडियम आहे, मीन्स इट इज अ मीडियम ऑफ अ गॅस मिक्सचर, वी कॉल इट ॲज अ ॲटमॉस्फिअर. ओके, इथून इथपर्यंत मीडियम आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस उपलब्ध आहे, म्हणजे ॲटमॉस्फिअर आहे. म्हणजे पहा, सूर्यापासून इथपर्यंत म्हणजे ॲट द टॉप ऑफ अ ॲटमॉस्फिअर कोणतंही मीडियम नाही. आणि टॉप ऑफ द ॲटमॉस्फिअर टू अर्थ एक मीडियम उपलब्ध आहे. म्हणजे हा एरिया जो आहे तो विदाउट मीडियम अँड दिस एरिया इज विथ अ मीडियम. आणि अशा दोनही प्रकारच्या परिस्थितीमधून हीट रेडिएशन्स मात्र सूर्यापासून पृथ्वीपर्यंत पोहोचतात. पहा, मीन्स हीट फ्रॉम सन टू अर्थ. पहा, विदाउट मीडियम, विथ मीडियम. ओके, so there is no necessity of a medium to radiation to pass. कोणतीही गरज नाही रेडिएशन्सना मीडियमची. कंडक्शन आणि कन्व्हेक्शनच्या केसमध्ये तसं नव्हतं. पहा, कंडक्शन आणि कन्व्हेक्शन या दोनही केसेसमध्ये मीडियम वॉज इसेन्शियल, इट वॉज कंपल्सरी. पण रेडिएशनमध्ये तसं नाही आहे. काही मीडियम असो अथवा नसो, रेडिएशन ते पास होतातच. बघा, आपल्याला इथून काय समजून येत आहे ते या डायग्रॅमपासून किंवा ह्या एक्झाम्पलपासून. मीडियम इज नॉट नेसेसरी फॉर रेडिएशन टू हॅपन. बघा, रेडिएशन्स येण्यासाठी कुठल्याही मीडियमची गरज आहेच असं नाही. रेडिएशन कॅन टेक प्लेस इन अ व्हॅक्यूम टू. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की इथून इथपर्यंत व्हॅक्यूम आहे, काही नाही आहे तिथं, तरीसुद्धा रेडिएशन्स मात्र पास होत आहेत. म्हणजे मीडियम असो नसो, व्हॅक्यूममधून सुद्धा रेडिएशन पास होत असतात. इट्स अ व्हेरी फॅमिलियर अँड व्हेरी जनरल एक्झाम्पल ऑफ अ रेडिएशन. व्हेरी सिम्पल. सी एक्झाम्पल्स ऑफ रेडिएशन. बॉनफायर, व्हेरी व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. बॉनफायर, शेकोटी. आपण सर्वांनी शेकोटीचा अनुभव घेतलेला आहे. काय आहे पहा, शेकोटी म्हणजे इथं हीट आहे. ओके, या ठिकाणी आपण इथं पाहतो ह्या फ्लेम्स आहेत आणि इथं तुमची बॉडी आहे. ओके, दिस इज वन प्लेस अँड दिस इज अनादर प्लेस अँड हीट इज रिचिंग टू यू. बघा, तुमच्यापर्यंत उष्णता तर पोहोचत आहे. म्हणजे ही एक प्लेस आहे, ही एक प्लेस आहे, किंवा ही एक बॉडी आहे, ही एक बॉडी आहे. आणि एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे मात्र हीट पोहोचत आहे. म्हणजेच हा कोणता प्रकार आहे? रेडिएशन मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. ओके, हीट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस in the form. So these are heat radiations. You see here, heat radiations are reaching to you from bonfire by radiations. Okay, so bonfire is an excellent and day-to-day life example of our life. नेक्स्ट एक्झाम्पल, हीट फ्रॉम अ बल्ब. अशा पद्धतीचे बल्ब तुम्ही पाहिले असतील. आता हे बल्ब जर पाहाल तर हे बल्ब्स हे निव्वळ प्रकाश म्हणजे लाईट देत नाहीत. ओके, पण त्यांच्यामधून हीट एनर्जी सुद्धा पास होत असते. तुम्ही थोडंसं हात या बल्बच्या जवळ जर नेला तर तुम्हाला उष्णतेचा अनुभव होतो. यू कॅन एक्सपिरियन्स अ हीट इफ यू
reach your hand close to this bulb. ओके, मग ह्या बल्ब म्हणजे हा जो बल्ब आहे तो एक बॉडी आहे आणि त्याच्यापासून बाहेर पडणारी हीट एनर्जी. ओके, सो हीट फ्रॉम अ बल्ब इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ रेडिएशन. Next example, teapot. See, teapot, the shiny surfaces are bad emitters of radiation. Shiny teapots can keep tea warmer than a black teapot for a longer time. बघा, ते जे शायनी सर्फेसेस आहेत, द शायनी सर्फेसेस आर बॅड इमिटर्स ऑफ रेडिएशन. म्हणजे ह्या जो टीपॉट आहे त्याचे हे शायनी सर्फेसेस जे आहेत, म्हणजे हे जे चकचकीत पृष्ठभाग तुम्हाला दिसत आहेत ना, दे आर बॅड इमिटर्स ऑफ रेडिएशन. ते स्वतःमधून रेडिएशन्सला पास करून देण्यासाठी अत्यंत बॅड आहेत. ते चांगल्या पद्धतीनं ते रेडिएशनचं वहन होऊन देत नाहीत. अँड देअरफॉर अशा पद्धतीच्या टीपॉट्समध्ये चहा जो असतो तो जास्तीत जास्त गरम राहतो. Our next example of radiation is the bottoms of cooking vessels are kept dark and rough so they work as a good absorber. पहा, कुकिंग व्हेसल म्हणजे ज्याच्यामध्ये आपण स्वयंपाक करत असतो किंवा जेवण आपलं जे आहे ते शिजवत असतो, अशा प्रकारचे व्हेसल्स, ज्याला आपण भांडी असं म्हणतो, ते डार्क अँड रफ असतात त्यांचे बॉटम्स. ओके, सो दे वर्क ॲज अ गुड ॲब्सॉर्बर. म्हणजे उष्णतेचे ते चांगले असे सुवाहक किंवा चांगले असे शोषक बनतात. म्हणजे रेडिएशनच्या फॉर्ममधली जी उष्णता त्याच्या आजूबाजूला आहे ती ते ॲब्सॉर्ब करून घेतात. पहा, सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अ रेडिएशन. व्हॉट शुड यू अंडरस्टँड और व्हॉट शुड यू रिमेंबर? दॅट इज radiation is the fastest mode of transfer of heat. It doesn't require any medium. If medium is available, it's good, but if it is not available, then also radiation can happen. Radiation happens between two places or among two bodies. Okay, and these are some examples of a radiations. Thank you very much, friends.